नमस्कार, मी मानसी वाघ मानसीज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज जी मी रेसिपी बनवली ना ती म्हणजे गुजराती रेसिपी, आपला आवडता खमण ढोकळा। खमण ढोकळा रेसिपी, चला तर मग सुरुवात करूया आपल्या रेसिपीला। आता या ठिकाणी मी काय केलं आहे, 1 वाटी हरभरा डाळ घेतली आहे आणि 1 वाटी तांदूळ घेतले। दोघांचं मेजरमेंट बरोबर आहे। आता पाणी टाकून 6 तास आपल्याला हे भिजत घालायचं आहे। 6 तासानंतर डाळ तांदूळ आपल्याला एका मिक्सर जारमध्ये फाईन पेस्ट असं दळून घ्यायचं आहे। दळल्यानंतर पीठ हे परत फर्मेंटेशन करायला ठेवायचे 6 तास। 6 तासानंतर आपलं जे पीठ आहे ते पूर्ण असं फर्मेट होऊन तयार होते। आता जेवढं पीठ मला ढोकल्यासाठी लागतंय तेवढं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेते। आता यामध्ये अर्धी वाटीपेक्षा पण कमी रवा घालते। रवा का की आपला जो ढोकळा आहे तो स्पंज येईल आणि सॉफ्ट होईल। आता हे जे बॅटर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेते आणि यामध्ये किंचित थोडं पाणी घालते। आता अद्रक आणि मिरचीची पेस्ट घालते, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालते आणि चिमूटभर हळद आणि वरून थोडं तेल घालते। आता या सगळ्या मिक्स करून घेते। मिक्स केल्यानंतर आपल्याला आहे ना इनो घालायचं आहे। इनो मी अर्धी पुडी घातलेली आहे, तेही व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि थोडं लिंबूचा रस टाकलेला आहे म्हणजे इनो लवकर ॲक्टिव्ह होतं। आता एका स्टीमरला मी इकडे तेल लावून घेतलेलं आहे। तेल लावल्यानंतर आपल्याला ही प्रोसेस पटकन करायची। जी बॅटर आहे इनो टाकलेलं ते आपल्याला पटकन स्टीमरमध्ये लावायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे। आपला जो ढोकळा आहे तो 15 मिनिटानंतर वाफवून तयार होतो आहे। मस्त असं स्पंजी सॉफ्ट आणि फ्लफी होतो, वरून असा फुलून आलेला होतो। आता थंड झाल्यानंतर आपल्याला हा ढोकळा काढायचा आहे। थंड झालेला आहे ढोकळा आपला रेडी आहे आणि इकडे मी तडका दिलेला होता, तडका तयार केलेला आहे। जिरं मोहऱ्याची फोडणी देऊन आणि कढीपत्ता मिरचीची फोडणी देऊन आपला जो तडका आहे तो मी यावर टाकून घेते। कोथिंबीर पण टाकते आणि याचे काप करून घेते। तयार आहे आपला गुजराती ढोकळा। बघा मस्त असा सॉफ्ट स्पंजी आणि जाळीदार आलेला आहे। तुम्हाला कशी वाटते रेसिपी? आवडल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।